माझी काकू 10 दिवसांसाठी आमच्या घरी आली होती. त्यावेळी आई तीर्थयात्रेला गेली होती आणि बाबा त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे घरात फक्त मी आणि काकू होतो. काकूचं साधं, शांत चेहऱ्यावरचं हास्य मनात घर करून बसलं होतं. ती प्रत्येक काम इतक्या सहजपणे करायची की नकळत माझं लक्ष तिच्याकडे जाई. एक रात्री मी माझ्या खोलीत झोपलो होतो. अचानक मला जाणवलं की माझ्या पलंगाजवळ कोणीतरी बसलं आहे. डोळे उघडले तर काकू होती. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं भाव दिसत होतं. जणू ती मनातलं काही सांगायचं ठरवत होती. तिने हळूच माझा हात धरला आणि म्हणाली, "आर्यन, तू खूप मोठा झालास." तिच्या आवाजात आपुलकी होती, पण त्यात एक वेगळाच भाव दडलेला जाणवत होता. मला थोडं अस्वस्थ वाटलं. मी शांतपणे म्हणालो, "काकू, एवढ्या रात्री तुम्ही इथे का आलात?" ती काही क्षण गप्प राहिली आणि म्हणाली, "झोप येत नव्हती म्हणून." दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं जणू सामान्य झालं, पण माझ्या मनात कालचा प्रसंग घोळत राहिला. आई निघताना म्हणाली होती की काकूचा शहरात उपचार सुरू आहे आणि 10 दिवस ती इथेच राहणार आहे. बाबाही बाहेरगावी गेले होते. संध्याकाळी कॉलेजवरून आलो तर काकूने माझ्यासाठी खास जेवण बनवलं होतं. मी रोज साधं खायचो, पण तिने भात, आमटी आणि भाजी करून प्रेमाने वाढलं. मला आश्चर्य वाटलं. मी विचारलं, "तुम्हाला माझ्या आवडी कशा कळल्या?" ती हसली आणि म्हणाली, "तुझ्या खोलीत ठेवलेली तुझी डाएटची वही पाहिली." तिच्या काळजीने मन हलकं झालं. पुढचे 2 दिवस ती माझी विशेष काळजी घेऊ लागली. वेळेवर जेवण, विचारपूस, अभ्यासाबद्दल चर्चा, पण कधीकधी तिच्या नजरेत काहीतरी वेगळं जाणवत होतं. एक रात्री वीज कडाडली आणि ती घाबरून माझ्या खोलीत आली. भीतीपोटी ती मला बिलगली. त्या क्षणी मला कळेना कसं वागावं. मी तिला शांत करत म्हणालो, "घाबरू नका, मी आहे ना." पण मनात संभ्रम होता. दुसऱ्या दिवशी मी तिला डॉक्टरकडे सोडलं. डॉक्टर वयस्कर होते आणि सगळं व्यवस्थित वाटत होतं. परतताना ती खूप शांत होती. मी वातावरण बदलण्यासाठी तिला चित्रपट दाखवायला नेलं. ती हसली, थोडी निवांत झाली. त्या दिवशी मला जाणवलं की तिच्या मनात खूप ताण आहे. रात्री मात्र ती पुन्हा माझ्या खोलीत आली. तिच्या बोलण्यात एकटेपणाचं दुःख होतं. ती म्हणाली, "मला कधीकधी खूप एकटं वाटतं." त्या शब्दांनी मला तिची दया आली. पण मर्यादा स्पष्ट ठेवणं गरजेचं होतं. मी ठामपणे म्हणालो, "काकू, तुम्ही मजबूत आहात. आपण सगळे तुमच्यासोबत आहोत." काही दिवसांनी एक प्रसंग घडला. बाथरूममधून तिचा आवाज आला की गिझर बंद होत नाही. मी धावत गेलो. आत गेल्यावर लक्षात आलं की तितकी मोठी अडचण नव्हती, पण तिच्या डोळ्यात वेगळाच भाव होता. त्या क्षणी मला जाणवलं की ती भावनिक गोंधळातून जात आहे. मी लगेच बाहेर आलो आणि तिला स्पष्ट सांगितलं, "आपल्यात नात्याच्या मर्यादा महत्त्वाच्या आहेत." ती रडू लागली. मग तिनं मन मोकळं केलं. 2 वर्षांपासून ती मुलासाठी उपचार घेत होती. घरात तिच्यावर दोष टाकला जात होता. प्रत्यक्षात समस्या तिच्या नवऱ्याकडे असू शकते, पण कोणी मान्य करत नव्हतं. समाजाच्या दबावानं ती खचली होती. तिच्या डोळ्यात वेदना होत्या. मला तिची परिस्थिती समजली. मी शांतपणे म्हणालो, "या मार्गानं काही सुटणार नाही. आपण योग्य मार्गानेच उपाय शोधू." काही दिवसांनी बाबा परत आले. मी योग्य वेळी काकांशी बोललो. तपासणीत स्पष्ट झालं की समस्या काकांकडे आहे. सुरुवातीला त्यांना धक्का बसला, पण नंतर त्यांनी स्वीकारलं. उपचार सुरू झाले. घरातला ताण कमी झाला. काकूच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. त्या 10 दिवसांनी मला एक गोष्ट शिकवली. भावना कितीही गुंतागुंतीच्या असल्या तरी नात्यांच्या सीमा पाळणं गरजेचं असतं. आकर्षण, एकटेपणा, सहानुभूती या सगळ्यांमध्ये फरक ओळखणं महत्त्वाचं असतं. आज त्या दिवसांची आठवण आली की मन शांत होतं, कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला गेला. हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण ठरली. काकूच्या डोळ्यात पुन्हा हसू दिसायला लागलं होतं, पण त्या 10 दिवसांनी माझ्या मनात अनेक प्रश्न कायमचे कोरले गेले होते. बाबा परत आल्यानंतर घरातले वातावरण बदलले. काकांनीही तपासणीनंतर वास्तव स्वीकारलं आणि उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना स्वतःला खूप अपराधी वाटत होतं, कारण वर्षानुवर्ष
दोष फक्त काकूवर टाकला गेला होता. समाज, नातेवाईक, अगदी काही जवळची माणसंही तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होती. पण आता परिस्थिती स्पष्ट होताच घरातला सूर बदलू लागला. काकांनी पहिल्यांदाच काकूची माफी मागितली आणि तो क्षण माझ्यासाठीही महत्त्वाचा होता. काकूच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते हलकेपणाचे होते. त्या दिवसानंतर ती माझ्याशी वेगळ्याच शांततेने बोलू लागली. आमच्यात आधी जो अवघडलेपणा निर्माण झाला होता तो हळूहळू नाहीसा झाला. तिने एके दिवशी मला स्पष्ट सांगितलं, त्या रात्री मी खूप गोंधळले होते. मला आधार हवा होता, पण मी चुकीच्या दिशेने विचार करू लागले होते. तू मला थांबवलंस, त्याबद्दल मी तुझी ऋणी आहे. तिच्या त्या कबुलीने माझ्या मनावरील ओझं हलकं झालं. मीही तिला सांगितलं की त्या क्षणी मी सुद्धा संभ्रमात होतो, पण नात्यांची मर्यादा जपणं गरजेचं होतं. त्या संवादाने आमच्यातील नातं अधिक स्पष्ट आणि निरोगी बनलं. काही आठवड्यांनी काकू आणि काका पुन्हा शहरात डॉक्टरांकडे गेले. यावेळी दोघेही एकत्र एकमेकांचा हात धरून गेले. उपचारांची प्रक्रिया सोपी नव्हती. औषधं, तपासण्या, प्रतीक्षा, निराशा आणि पुन्हा आशा. पण फरक इतकाच होता की यावेळी ते एकटे नव्हते. बाबा आणि आई त्यांना पाठिंबा देत होते. मीही शक्य तितकी मदत करत होतो. काकू कधीकधी माझ्याशी तिच्या भीतीबद्दल बोलायची. तिला वाटायचं, जर उपचार अपयशी ठरले तर समाज पुन्हा बोट दाखवेल का? मी तिला नेहमी सांगायचो, लोकांचं काम बोलणं आहे, पण आपलं काम योग्य निर्णय घेणं आहे. त्या वाक्याने ती हसायची. काही महिन्यांनी एक दिवस अचानक घरात आनंदाची बातमी आली. डॉक्टरांनी सांगितलं की उपचारांचा परिणाम दिसू लागला आहे आणि आशा वाढली आहे. अजून खात्री नव्हती, पण शक्यता सकारात्मक होती. त्या दिवशी घरात पहिल्यांदाच इतक्या दिवसांनी गोडधोड बनलं. काकूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तू नसतास तर कदाचित मी अजूनही चुकीच्या मार्गावर विचार करत बसले असते. मला ते ऐकून जाणवलं की कधीकधी आपल्याला फक्त कोणीतरी योग्य वेळी योग्य शब्द बोलणारा माणूस हवा असतो. काळ पुढे सरकत गेला. उपचार सुरू राहिले आणि अखेर तो दिवसही आला जेव्हा काकूच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसत होतं. डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली. ती आई होणार होती. घरात आनंदाचा स्फोट झाला. काकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांनी काकूला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी मला जाणवलं की संघर्षानंतर मिळालेलं सुख किती खोल असतं. 9 महिने काळजीत, आनंदात आणि उत्सुकतेत गेले. काकू आता पूर्वीसारखी अस्वस्थ नव्हती. ती आत्मविश्वासाने भरलेली होती. समाजाचं काय हे तिला आता फारसं महत्त्वाचं वाटत नव्हतं, कारण तिच्या बाजूला तिचं कुटुंब उभं होतं. बाळाच्या जन्माच्या दिवशी सगळे हॉस्पिटलमध्ये होतो. तासनतास प्रतीक्षा केल्यानंतर नर्सने येऊन सांगितलं, आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. त्या एका वाक्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. छोट्याशा जीवाला हातात घेताना काकांच्या डोळ्यात कृतज्ञता होती. त्यांनी माझ्याकडे पाहून हलकंसं मान डोलावलं. जणू न बोलताही धन्यवाद दिले. घरी परतल्यावर वातावरण पूर्ण बदललं. घरात रडण्याचा, हसण्याचा, खेळण्याचा आवाज घुमू लागला. काकू बाळाला मांडीवर घेऊन बसलेली दिसली की तिच्या चेहऱ्यावरची शांतता मला खूप काही सांगून जायची. त्या 10 दिवसांच्या आठवणी आता वेगळ्याच अर्थाने मनात होत्या. त्या काळाने आम्हाला मर्यादा, संयम आणि योग्य निर्णय यांची किंमत शिकवली होती. मला जाणवलं की आयुष्यात कधी क्षणिक भावनांचा भडका उडतो, पण त्यावेळी स्थिर राहणं गरजेचं असतं. कारण चुकीचा एक पाऊल आयुष्यभराची खंत बनू शकतो आणि योग्य निर्णय आयुष्यभराचं समाधान. आज जेव्हा मी त्या छोट्या बाळाला खेळताना पाहतो तेव्हा मनात एकच विचार येतो, कठीण काळ कायमचा नसतो. योग्य साथ, प्रामाणिक संवाद आणि मर्यादांची जाणीव असेल तर कोणताही अंधार कायम राहत नाही. आणि काकूच्या चेहऱ्यावरचं ते समाधान पाहून मला खात्री वाटते की त्यावेळी घेतलेला निर्णयच आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील
सर्वात योग्य ठरला. अशाच कथांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.